संविधान बदलणं शक्य नाही, कारण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेसच्या संपूर्ण टीमनं भारत हा सगळ्यात मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने भौगोलिक दृष्टीने सगळ्यात मोठा प्रदेश असताना आज आपल्या संविधानाचा अभ्यास इतर देश येऊन करतात। खरं तर संविधान बदलणं शक्य नाही, म्हणूनच ज्यावेळेस इंदिरा गांधींना इलाहाबाद कोर्टनी सांगितलं की आपण चुकीच्या पद्धतीनं प्रशासन हँडल केलंय आणि प्रशासनाचा दुरुपयोग करून तुम्हाला पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायचंय, म्हणून त्यांच्यावर 6 वर्ष ही निवडणुकीची बंदी आली होती। त्यांना कोर्टाने खडसावलं। त्यानंतर त्यांनी ती आणीबाणी जाहीर केली आणि आणीबाणी जाहीर करून संपूर्ण भारताची कशा पद्धतीने त्यांनी पिळवणूक केली हा इतिहास आहे। पण मग त्या संविधानात नसताना अशा प्रकारची आणीबाणी लावणं आणि अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे संविधानाचं चिरफाड करण्याची सुरुवात कोणी केली असेल तर इंदिरा गांधींच्या पासून झाली। हा इतिहास आहे। हा इतिहास लोकांना माहीत नाहीये। आत्ता काँग्रेसचे युवराज बाहेर देशात जातात, तिथे सांगतात की अनुसूचित जाती जमातीतील आम्ही आरक्षण कमी करू, आणि मग आपला जो आमचा सगळा आवडता रंग आहे निळा रंग असलेला संविधान लाल रंगाचे दाखवून कोरी पानं दाखवले जातात। त्याच्यातनं त्यांचं इंटेन्शन क्लिअर होतं। जे संविधान खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, तेच संविधान कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि कशा पद्धतीनं आम्ही त्याचं वाट लावू शकतो हे काँग्रेस परिवारानं, गांधी परिवारानं सुरुवातीपासून दाखवलं। त्यामुळे हे संविधान सहजासहजी एवढं सोपं नाही आहे आणि संविधान खरं तर आपला हा ग्रंथ आहे भारताचा, आणि तो खऱ्या अर्थानं भाजपने जपण्याचं काम केलं हे वेळोवेळी सिद्ध झालं।